एकीकडे काही लोक सामाजिक कार्याच्या नावावरती राजकारणातील पोळी भाजण्याचा प्रयत्न करतात। एक कार्यक्रम घेतल्यानंतर त्याची मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी केली जाते। हे राजकीय नेत्यांचे कारनामे आहेत। मात्र दुसरीकडे गेल्या 10 वर्षांपासून निस्वार्थीपणे कुठलीही प्रसिद्धी न करता अमरावती जिल्ह्यात मेळघाटसह विविध तालुक्यांमध्ये एकूण 18 गोरगरीब कुटुंबांना स्वखर्चातून घरकुल बांधून देणारे सामाजिक कार्यकर्ते, ज्यांचे आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये नाव चर्चेत आहे, असे व्यक्तिमत्व असलेले रामशेठ मालपाणी हे आहेत। घरात कुठलाही राजकीय वारसा नसला तरी सामाजिक कार्य करण्याची आवड रामशेठ मालपाणी यांना होती आणि त्यांनी कौशल्यदेवी जगन्नाथजी मालपाणी चॅरिटेबल ट्रस्ट बनोसाच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षांपासून गोरगरीब कुटुंबाची निस्वार्थीपणे सेवा करण्याचा ध्यास घेतला। आज अमरावती जिल्ह्याच्या विविध तालुक्यांसह मेळघाटच्या अतिदुर्गम भागात सुद्धा रामशेठ मालपाणी यांची समाजसेवा सुरू आहे। दर्यापूर येथील आठवडी बाजारात शिवमंदिर बांधून देणं आणि नागरवाडी या ठिकाणी राम मंदिर सुद्धा त्यांनी आपल्या स्वखर्चातून बांधून दिलं। यासह दिवाळीमध्ये तब्बल 400च्या जवळपास आदिवासी बांधवांना मोफत किराणा वाटप करण्यात आला। दरवर्षी हिवाळ्यामध्ये फुटपाथवर उघड्यावर लोक झोपतात आणि अशा लोकांना मोफत ब्लँकेट वाटप करणं, तसेच गणेशोत्सव, दुर्गोत्सव मंडळांना पैशांची वर्गणी न देता अन्नधान्य पुरवठा करणं हे कार्य रामशेठ मालपाणी यांच्या माध्यमातून केलं जात आहे। आज 11 एप्रिल रोजी त्यांचा वाढदिवस आहे। मात्र वाढदिवसाच्या दिवशी कुठलाही गाजावाजा न करता त्यांनी दर्यापूर तालुक्यातील सामदा येथील अगदी गरीब कुटुंबातील असलेला तरुण गौरव भरत या युवकाला स्वखर्चातून घर बांधून देत वाढदिवस साजरा केलाय। त्यांच्या या सामाजिक कार्यात मित्रमंडळींचा सुद्धा त्यांना सहभाग लाभलाय। रामशेठ मालपाणी यांच्या या जीवन कार्यासंदर्भात त्यांच्याशी जनविकास न्यूजचे मुख्य संपादक किरण होले यांनी संवाद साधलाय। पाहुयात। नमस्कार, मी किरण होले, जनविकास न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आपल्याला जर माहीत असेल तर आपण गेल्या कित्येक वर्षांपासून राजकीय क्षेत्रातल्या बरेचशा बातम्या करत आहोत, परंतु या राजकीय क्षेत्रात जर आपण पाहिलं तर बरेचसे राजकीय जे लोक आहेत हे आपल्या राजकीय पोळी भाजण्यासाठी कुठेतरी आपल्या जे समाजसेवेच्या माध्यमातून आधी काही लोक राजकारणाचा त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतात, परंतु दुसरीकडे जर आपण पाहिलं तर गेल्या 10 ते 15 वर्षांपासून एक व्यक्ती असे आहेत की ते गेल्या 15 वर्षांपासून समाजसेवा करत आहेत आणि त्या समाजसेवा त्यांची एवढी मोठ्या प्रमाणात समाजसेवा आहे की ती संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज ती नावलौकिक झालेली आहे। असे व्यक्ती त्यांचा आज वाढदिवस सुद्धा आहेत। रामशेठ मालपाणी भाऊ, नमस्कार। सर्वप्रथम तुम्हाला जनविकास न्यूज तर्फे वाढदिवसाच्या शुभेच्छा। धन्यवाद। गेल्या कित्येक वर्षांपासून आम्ही पाहून राहिलो की तुमची समाजसेवा हे संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे, प्रसार माध्यमातून सुद्धा तुमची समाजसेवा लोकांना माहीत आहे। ह्या समाजसेवा करण्याचा नेमका तुम्हाला म्हणजे हे कसं काय तुम्हाला किंवा आपण समाजसेवा करावी हा उद्देश तुमचा कशा काय मनात आला? नाही, पहिल्यापासूनच आवड आहे, असं काही नाही, गरीब लोकांना मदत करण्याची अगोदरपासूनच आवड आहे। किती वर्षापासून आपण समाजसेवा करता? 10 ते 11 वर्ष झाली। म्हणजे समाजसेवेचा माध्यम नेमका कोणता उद्देश असते किंवा आपण आता तुम्ही आम्ही जर पाहिलं तर तुम्ही गरीब लोकांना घर बांधून दिले, म्हणजे किती लोकांना घर बांधून दिले आणि कुठं? आम्ही 18 लोकांना घरकुल बांधून दिले आतापर्यंत। मेळघाटमध्ये दिलं एक घर, बाकी खेड्यापाड्यात जसं गरजवंत दिसला तसं आम्ही काम करतो। म्हणजे घरकुल घर म्हणजे संपूर्ण घर बांधकाम नाही, 2 खोल्या बांधून, 2 खोल्या बांधून, म्हणजे अगदी गरीब कुटुंबातील व्यक्ती। दिवाळीमध्ये सुद्धा तुम्ही बरेचसे उपक्रम घेता, म्हणजे कोणकोणते उपक्रम असतात दिवाळीमध्ये? दिवाळीला आम्ही गरीब लोकांना किराणा वाटप, साड्यांचं वाटप, लहान मुलांचे ड्रेस आणि ब्लँकेट अशा प्रमाणात वाटप करतो। आज सुद्धा तुमचा वाढदिवस आहे आणि आज आपण सामद्याला त्या ठिकाणी एका गरीब कुटुंबाला घर बांधून दिलं। हा नेमका तुमच्या म्हणजे बरेचसे आता आपण जर पाहिलं तर राजकीय लोक राजकीय पोळी बांधण्यासाठी समाजसेवा करतात, परंतु तुम्हाला तुमच्या घरात कुठेही राजकीय हे नाही आहे, वारसा कोणी नाही आहे राजकीय वारसा, परंतु तरी मग आपण ही संकल्पना कशी काय तुमच्या मनात मध्ये आली? संकल्पना अगोदरपासून आवड आहे आणि मित्रमंडळी चांगली आहे, त्यामुळे हे काम सहज घडतं। आता तुम्हाला जर पाहिलं तर तुम्ही नगरपालिकेमध्ये तुम्हाला स्थायी समितीमध्ये नगरसेवक सुद्धा केलेला आहे। तर जनतेला आता दर्यापूर शहरातील लोकांना एक अशी अपेक्षा आहे की बा रामशेठ मालपाणी हे तर पूर्ण जिल्ह्यामध्ये नावलौकिक आहेतच समाजसेवेच्या माध्यमातून, परंतु आता तुम्हाला एक संधी मिळाली आहे
शहरामध्ये सुद्धा काम करण्यासाठी, तर तुम्ही या संधीचं कशा प्रकारे सोनं करणार? जितकं चांगलं काम लोकांसाठी करता येईल तेवढं मी करणार, आणि त्यात आवर्जून गरिबांसाठी जे करता येईल ते करणार. या तुमच्या संपूर्ण कार्यात तुम्हाला कोणाकोणाचं सहकार्य लाभलं? माझी पूर्ण मित्रमंडळी आणि माझे ग्राहक हे सुद्धा माझ्यासोबत असतात. आजचा जो वाढदिवस आहे हा पूर्ण खर्च माझे कस्टमर आणि माझी मित्रमंडळी, बॅनरपासून तर पूर्ण खर्च त्यांचा आहे. बरोबर आहे. तर आपण जर पाहिलं तर आता बऱ्याचशा मागं लॉकडाऊनचे प्रमाण, म्हणजे लॉकडाऊन होतं, 1 ते 1.5 वर्ष लॉकडाऊन होतं. हो. ते लॉकडाऊनमध्ये सुद्धा आपण बऱ्याचशा प्रमाणात या ठिकाणी समाजसेवा केली आहे. हो. तर लॉकडाऊनमध्ये कशा प्रकारे तुम्ही हे केलं? लॉकडाऊनमध्ये आम्ही इथेच जेवण तयार करायचं, डबे भरणे आणि पूर्ण गावात फिरून जिथे जिथे ज्यांना जरूरत आहे तिथे ते जेवण पोचविणे, हे कार्य आम्ही 18 दिवस केलं. अच्छा. कोरोनामध्ये आता पुढे सुद्धा ही समाजसेवा अशी सुरू राहील तुमची? सुरूच राहणार मरेपर्यंत. नक्कीच. जर आपण जर पाहिलं तर गेल्या 10 ते 15 वर्षांपासून रामूशेठ मालपाणी यांची जी समाजसेवा आहे संपूर्ण जिल्ह्यामध्ये नावलौकिक आहे. आणि दुसरीकडे जर पाहिलं तर आज त्यांचा वाढदिवस आहे, आणि वाढदिवसाच्या दिवशी त्यांना गिफ्ट मिळाला पाहिजे, परंतु त्यांनी स्वतः एक सामदा या दर्यापूर तालुक्यातील गाव आहे आणि तिथे एक गरीब कुटुंबातील कुटुंबाला त्यांनी आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त घरकुल या ठिकाणी बांधकाम करून दिलेलं आहे. असे हे जे नावलौकिक लोक असतात समाजसेवी, बरेचसे आपण जर पाहिलं तर बरेचसे समाजसेवी लोक आहेत, ते त्यांच्या नावाला, त्यांना नाव मोठं करायचं नसते, फक्त समाजसेवा करायची असते. अशातले हे एक रामूशेठ मालपाणी सुद्धा आहेत. त्यांच्या पुढील वाटचालीस जनविकास न्यूज त्यांना शुभेच्छा देते. धन्यवाद.